यदि स्पेस मिले, इनको यदि व्यक्त होने के लिए यदि उनको मौका मिले तो हम महाशक्ति अभी इसी वक्त बन सकते हैं। लेकिन हमारे संवैधानिक जो मानवाधिकार बाबा साहब अम्बेडकर जी ने दिए थे उसके भी आज थ्रेट है। तो हमको इसी तरह से हमको संविधान को भी बचाना है। और इसी कड़ी में आगे मैं अभी जो और भी हमारे अनिल डोंगर जी है उनको सादर आमंत्रित करता हूँ कि वो आए और अपना विमर्श यहाँ पे रखे। सद्भावना संसदेत या ठिकाणी उपस्थित समस्त सन्माननीय सर्वसन्मान्य प्रतिष्ठित बुलढाणा शहरातील आजचा जो आजची जी सद्भावना संसद आहे हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे बरोबर आयोजकाचा आपण एका टाळ्यावर अभिनंदन करूया। भारत देश हा गुलामगिरीत असताना कित्येक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली तो सर्वस्व त्यागलं अनेक कुर्बान्या द्याव्या लागल्या आणि त्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य दिवस बघायला मिळाला आणि आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो। स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रत्येक या देशातील प्रत्येक जाती धर्माच्या स्वातंत्र्य वीरांनी आपलं त्याग आणि समर्पण दिलेलं आहे। त्यामध्ये कोणत्या विशिष्ट धर्माचा कोणत्या विशिष्ट जातीचा स्वातंत्र्यवीर प्रत्येक जाती धर्माची स्वातंत्र्य सैनिक त्यामध्ये आणि त्यांनी अत्यंत कठीण आणि खडतर अशा परिस्थितीतून आपल्याला हे स्वातंत्र्य या स्वातंत्र्याला बाधित होण्यासाठी या देशाचं रक्षण करण्यासाठी तुम्ही आणि सौजन्यानं एकोप्याने या देशामध्ये राहावं यासाठी आपल्या जीवाचं दान करणारी भारतीय सेना आम्हाला मिळालेले हे स्वातंत्र्य बाधित ठेवतं, सीमेवरती हिंसाचं रक्षण करतं। मातृभूमीचा एक एक कण आपल्या रक्तातून परिश्रमातून रात्रंदिवस जाऊन संरक्षित ठेवतं। त्या पाठीमागचा उद्देश फक्त एवढाच असतो की या देशातील प्रत्येक नागरिक हा आनंदाने एकोप्याने राहावा। आणि मला असं वाटतं की आजचा जो संसद किंवा हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचा उद्देश सुद्धा तोच आहे। आज देशातील जी विकृत परिस्थिती आहे काही स्वार्थ संधू राजकीय लोक आपल्या समाजाचे डोके म्हणतो या समाजाचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतात। त्यासाठी त्याच्यावरती आळा बसावा म्हणून ही सद्भावना संसद आयोजित केली आहे। तुमचं आमचं नैतिक कर्तव्य झालेलं आहे की आपण प्रत्येकाच्या मनात सद्भावना निर्माण केली पाहिजे आणि ती त्यावेळेस मिळेल ज्याप्रमाणे स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या मनामध्ये राष्ट्रप्रेम देशप्रेम जागृत ठेवले आणि आज ती काळाची गरज आहे। आज त्याहीपेक्षा बिकट परिस्थिती आहे। त्यावेळी आपण परकीयांचे गुलाम होतो, आज आपण आपल्या स्वतःचे गुलाम झालेलो आहोत। काही मूर्ख लोक आपल्यावरती त्यांच्या स्वार्थापायी त्यांना कोणत्या धर्माशी घेणं देणं नाही, त्यांना कोणत्या जातीशी पंथाशी घेणं देणं नाही, त्यांना फक्त सत्ता आणि पैसा याचा हव्यास आहे आणि म्हणून ते आपल्या तुमच्या आमच्या वरती अशा प्रकारचे त्यांचे विचार करण्यापेक्षा त्यांचे कुविचार मारत आहेत आणि त्यातून अशा प्रकारचं वातावरण देशामध्ये दळून करण्याचा प्रयत्न करत आहेत। त्याला आपण बळी पडलं नाही पाहिजे। आपल्या युवकांचे
आपल्या सहकार्यांचे विचार परिवर्तन करणं, परावर्तित करणं आपलं ही भावना मनामध्ये जागृत झाली पाहिजे, तरच ही सद्भावना उदयास येईल. सैन्यामध्ये 20 वर्ष मी घालवले आहे आणि भारतीय सेनेत हे कसं संघटन आहे भारतीय सेना, त्यामुळे प्रत्येक जाती धर्माचे, राज्याचे, प्रांताचे, भाषेचे, संस्कृतीचे लोक एकत्रित राहतात. म्हणतात फौजमध्ये एकाच ताटात शेळ आणि बकरी, एकाच ताटात पाणी. ती परिस्थिती या ठिकाणी सुद्धा निर्माण झाली पाहिजे. या ठिकाणी सुद्धा आपण सगळेजण एकाच ताटात जेवलो पाहिजे, एका छताखाली आलो पाहिजे, एका मंचावर आपण आलो पाहिजे, एकमेकाच्या मनात तिरस्कार नाहीसे झाले पाहिजे. आणि म्हणून आपण एक प्रयत्न केलेला आहे. यशस्वी सैनिक संघाच्या माध्यमातून ज्याप्रमाणे त्या ठिकाणी प्रत्येक विविध प्रकारचे सैनिक एकत्रित राहतात, त्याचप्रमाणे सेवानिवृत्त झाल्यावर सुद्धा ते सैनिक एकत्रित यावेत आणि त्यांनी या देशातील, या समाजातील सर्व जाती धर्माच्या, पंथाच्या नागरिकांना एकत्रित करावं, एकत्रित एका छताखाली आणावं, एका मंचावरती आणावं, असा आमचा यशस्वी सैनिक संघाच्या माध्यमातून प्रयत्न चालू आहे. कारण आज काळाची गरज आहे आणि हाच या सद्भावना संसदेचा मुख्य उद्देश आहे. आम्ही ज्यावेळेस सद्भावना या ठिकाणी होते करून भरपूर लोकांनी पहिल्या वेळेस ऐकला असेल, पण हा उपक्रम भारतीय सेनेत कित्येक वर्षापासून चालत आलेला आहे. जम्मू काश्मीरमध्ये जेव्हापासून ज्या वेळेस आम्ही कोणत्याही अभियानात ऑपरेशन मध्ये जातो त्यावेळेस तिथल्या लोकांना विश्वासात घेऊन, तिथल्या स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांच्यासाठी विविध प्रकारचे कॅम्प लावतो. डॉक्टर साहेब आहेत तिथं, मेडिकल कॅम्प लावतो. या सद्भावना अभियानाच्या मार्फत अंतर्गत विविध प्रकारच्या शाळांचे ट्रेनिंग प्रशिक्षण केंद्र उभारतो. हे सगळे काही उपक्रम आपण सद्भावना अभियानांतर्गत करत असतो. आणि म्हणून हे जे अभियान आहे ते इथे सिव्हिलमध्ये सुद्धा चालू झालं पाहिजे. त्यासाठी आपण प्रत्येक जाती धर्मातले लोक, प्रत्येक क्षेत्रातले लोक या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. बरोबर ही आनंदाची बाब आहे आणि ही आधी काळाची सुद्धा गरज आहे. कारण जोपर्यंत आपण एकत्रित येणार नाही, जोपर्यंत विचारांची देवाणघेवाण करणार नाही, जोपर्यंत एक दुसऱ्याचे विचार एकमेकांना धड पडणार नाही, तोपर्यंत एकमेकांच्या मनामध्ये सद्भावना येईल. आणि म्हणून संयोजकांनी, आयोजकांनी जे आयोजन केलं ते कौतुकास्पद आहे. या ठिकाणी मला प्रशांत भाऊनी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद.